नमस्कार. इंटिग्रेशन या टॉपिकला आपण सुरुवात केलेली आहे. त्यातला फर्स्ट आपण व्हिडिओ बघणार आहोत, बेसिक फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. त्याच्यात आपण अगदी बेसिक साइन कॉस इरेज टू एक्स वगैरे फॉर्म्युले काय आहेत ते बघणार आहोत. जसं जसं टॉपिक पुढे जाईल तसे आणखीन फॉर्म्युले ॲड होत जाणार आहेत. सो खूप फॉर्म्युल्यांची लिस्ट येणार आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच जे जे फॉर्म्युले येतील ते एका लिस्टमध्ये असे लिहून ठेवा आणि ते तसे तसे पाठ करत जा, कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे फॉर्म्युले तुम्हाला सगळीकडे लागणार आहेत. म्हटलं तसं प्रत्येक वेळेला काही आपण डायग्रॅम काढून आणि ती डेफिनेशन वापरून यूज करत नाही. फॉर्म्युले लक्षात ठेवा सगळे. तर पहिले आपण बेसिक फॉर्म्युले बघूया. आता इंटिग्रेशनच्या इंट्रोडक्शनमध्ये मी म्हटलं होतं की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचं काय रिलेशन आहे, की डिफरन्शिएबल फंक्शनचं जे काही आन्सर असेल, ते आता काहीतरी फंक्शनच असतं ना, कॉन्स्टंट असेल किंवा अल्जेब्राईक असेल, ट्रिग्नॉमेट्रिक असेल, व्हॉट एव्हर. सो एफ एक्स असं कुठलं तरी एखादं फंक्शन असेल तर त्याचं एफ डॅश एक्स आपण फाइंड आउट केलं तर एफ डॅश एक्स म्हणजे काहीतरी फंक्शन मिळतं, सपोज इट इज जी एक्स. तर हे जे जी एक्स फंक्शन मिळालं आहे त्याचं आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. हे इंटिग्रेबल फंक्शन आहे. जसं इच अँड एव्हरी फंक्शन इज डिफरन्शिएबल असं आपल्याला म्हणता येत नाही फॉर दॅट इंटरवल. ते डिफरन्शिएबल असेलच की नाही याची गॅरंटी देता येत नाही, कारण त्याला कंडिशन्स आहेत, ते कंटिन्युअस असावं लागतं वगैरे, ते सगळं बघितलंय आपण डेरिव्हेटिव्हमध्ये. तसंच इच अँड एव्हरी फंक्शन इज इंटिग्रेबल असं पण आपल्याला म्हणता येत नाही, कारण त्यालाही काही रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि काही फंक्शन त्याच्यातली इंटिग्रेबल असतात. तर इथे आपण बेसिक फॉर्म्युले आधी बघूया जे आपल्याला नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी यूज करता येतील. सो हा कन्सेप्ट थोडासा आपण यूज करूया आणि त्याप्रमाणे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण तयार करूया, म्हणजे लक्षात राहतील. म्हटलं तसं साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, तर मग कॉसचं इंटिग्रेशन काय, अशा पद्धतीने आपण ते थोडेसे लक्षात ठेवायचे फॉर्म्युले. आता सगळ्यात सोपा फॉर्म्युला म्हणजे कुठला, तर ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्स राहतं आणि इंटिग्रेशन पण ई रेस टू एक्स राहतं. सो समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स आपण कन्सिडर केलं तर ई रेस टू एक्सच येतं आन्सर डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट सिंपल फॉर्म्युला घेऊया की इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू काय होतं, ई रेस टू एक्स तसंच राहतं. पण म्हटलं तसं ई प्लस सी लिहावं लागतं, कारण काय कॉन्स्टंट असेल मागे आपल्याला माहित नाही. सगळे इन जनरल रिअल नंबर सी असं आपण लिहितो. सो हा फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा, अगदी सिंपल आहे. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आपल्याला माहिती आहे, ते काय आता कॉस एक्स आहे. तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो, कारण ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आलंय. सो हे इंटिग्रेबल आहे, तर ह्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो. सो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, तर साइन एक्स प्लस सी, अर्थात सी 0 असेल नाही तर कुठलाही एखादा रिअल नंबर असेल, प्लस सी लिहायचं आणि इथे डी एक्स ऑलवेज लिहायचं. इनडिफायनाइट इंटिग्रेशन आहे त्यामुळे प्लस सी लिहायला लागेल आणि डी एक्स का लिहायचं आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स माहिती आहे आपल्याला, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, बरोबर. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. सो साइन एक्सचं इंटिग्रेशन वी कॅन कॅल्क्युलेट साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू, आता कॉस एक्सचं इंटिग्रेशन मायनस साइन एक्स होतं ना, ते मायनस साइन राहिलंच आहे आणि मग इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स घेतलंय, ते कॉस एक्स पण मायनस साइन आहेच मागे, ते मायनस कॉस एक्स प्लस सी. सो डेरिव्हेटिव्हचे काय फॉर्म्युले आणि त्याप्रमाणे इंटिग्रेशनचे काय, ते इंटिग्रेशनचे तसे त्या पद्धतीने लक्षात ठेवा, नाही तर मग पाठ करा सर. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ आपल्याला टॅन एक्स माहिती आहे, पण इंटिग्रेशन आपल्याला त्याचं इथे डायरेक्ट काढता येणार नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. मग ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर हे असेल तर हे फंक्शन काय असणार आहे, इंटिग्रेबल असणार आहे. सो आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढता येतं, त्यामुळे लक्षात ठेवा टॅन एक्सचा तर आपल्याला इथे इंटिग्रेशन मिळणार नाही, तो फॉर्म्युला मिळणार नाही. तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू काय असतं, तर टॅन एक्स प्लस सी असं त्याचं इंटिग्रेशन आहे. टॅन एक्सचं इंटिग्रेशन माहित नाही, पुढे आपल्याला जशा पुढच्या मेथड्स येतील तेव्हा आपण बघू, पण आत्ता बेसिक फॉर्म्युलामध्ये टॅन एक्स कॉट एक्सचं इंटिग्रेशन नाहीये. कोणाचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करता येतं, तर सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स प्लस सी, बिकॉज ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे असल्यामुळे लगेच काढता आलं. त्याच्यावर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन झाल्यानंतर कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो कोटेक स्क्वेअर एक्सचा आपल्याला कोसेक स्क्वेअर एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. सो कोसेक
स्क्वेअर एक्स dx इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मायनस साइन तसंच राहणार आहे आणि काय येणार आहे आन्सर cot x मायनस cot x प्लस c. तर हे फॉर्म्युले आपले आता तयार झालेत इंटिग्रेशनचे. अजून काही फॉर्म्युले आपण बघणार आहोत आणि मग अजून अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन वगैरे ते आहे ते पुढे बघूच. आधी हे फॉर्म्युले, आता आपण पुढचे फॉर्म्युले घेऊ. आता पुढचे अजून काही फॉर्म्युलेज बघूया. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स माहिती आहे आपल्याला. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक एक्स टॅन एक्स सेक एक्स म्हणा सेक एक्स टॅन एक्स म्हणा जे काय असेल. तर आपल्याला ह्याचं इंटिग्रेशन नाही काढता येणार, तर ह्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो कारण ह्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे हे असणार आहे. Therefore, integration of sec x tan x dx is equal to येणार आहे sec x plus c. सो आपण कशाचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो sec x tan x असं कुठे जर आलं टर्म तर त्याचं इंटिग्रेशन आपण काय लिहू शकतो sec x plus c असं. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x माहिती आहे आपल्याला. सो म्हटलं तसं की सगळी फंक्शन काय इंटिग्रेबल नाही, सगळ्यांची इंटिग्रेशन्स नाही काढता येत. त्याचं कोसेकचं काय मायनस कॉट एक्स कोसेक एक्स. सो ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येईल बिकॉज ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आलंय त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. सो इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स कॉट एक्स किंवा कॉट एक्स कोसेक एक्स काय मल्टिप्लिकेशन असेल dx इज इक्वल टू काय तर मायनस साइन तसंच राहतं मायनस कोसेक एक्स dx माइनस कोसेक एक्स प्लस सी. सो याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे त्यामुळे ह्याचं इंटिग्रेशन आहे. साइन बिन पण नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला लॉग एक्स माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू असतं 1/x. पण लॉग एक्सचं इंटिग्रेशन नाही 1/x चं इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो विच इज काय येणार आहे झालं असेल लक्षात 1/x इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू असतं log x प्लस c. सो हे जे फॉर्म्युले आहेत ते कुठे एक्झाम्पल मध्ये ते तसं दिसलं तर तुम्ही ते डायरेक्ट अप्लाय करू शकता आणि त्याची आन्सर्स तुम्ही लिहू शकता म्हणजे ते फॉर्म्युले तसे अप्लाय करू शकता. आता a raised to x चा a raised to log a आहे पण थोडंसं आपण मॉडिफाय करून ऍक्च्युअली a raised to x चं इंटिग्रेशन पण काढता येतं. ते कसं काढता येतं ते बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे x raised to n कारण तो अल्जेब्राइक आहे त्यामुळे ते सगळीकडे लागणार आहे. अल्जेब्राइक फंक्शन्स तर खूप वेळा येतात त्यामुळे x raised to n चा कसा येतो तो पण आपण बघणार आहोत आणि a raised to x चा बघणार आहोत. आता पुढे आपण a raised to x चा बघणार आहोत. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x आपल्याला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x is equal to a raised to x log a where log a is a constant कारण a हा कॉन्स्टंट रिअल नंबर असतो आणि x हे व्हेरिएबल आहे इथे विथ रिस्पेक्ट टू x घेतलाय. सो a raised to x log a म्हणता log a कॉन्स्टंट आहे तर ह्याचं इंटिग्रेशन नाही आपण काढणार आहोत. तर a raised to x ह्या एवढ्याच याचं पण इंटिग्रेशन काढू शकतो. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये थोडंसं जर आपण इथे मॉडिफाय केलं तर आपल्याला a raised to x च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मिळतोय का बघणार आहोत. सपोज आपण a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढण्याऐवजी सपोज d/dx ऑफ a raised to x log a याचं जर इंटिग्रेशन काढायला याचा डेरिव्हेटिव्ह काढायला गेलो तर काय येणार आहे log a हा काय कॉन्स्टंट आहे त्यामुळे कॉन्स्टंट कसा राहतो ब्रॅकेटच्या बाहेर राहणार आहे log a 1/log a ब्रॅकेटच्या बाहेर. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं a raised to x log a. सो आता काय राहिले इथे log a कॅन्सल झाले. सो दॅट इम्प्लाइज a raised to x म्हणजे आपल्याला कशाचं डेरिव्हेटिव्ह a raised to x मिळालं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x अपॉन log a इज इक्वल टू a raised to x. डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x अपॉन log a इज इक्वल टू a raised to x म्हणजे ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे मिळालंय मग ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो कारण ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मिळाले. सो इंटिग्रेशन म्हणजे प्रिमिटिव्ह फंक्शन येईल हे आपल्याला माहिती आहे. सो a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a raised to x log a म्हणून डायरेक्ट a raised to x log a चे इंटिग्रेशन न घेता इथे ऍडजस्ट करू शकतोय कारण का log a हा कॉन्स्टंट आहे म्हणून आपण थोडीशी ऍडजस्टमेंट करून डायरेक्ट a raised to x च इंटिग्रेशन येतं का हे आपण बघितलं. सो आता इथे a raised to x चं इंटिग्रेशन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx इज इक्वल टू काय असणार आहे तर हे फंक्शन a raised to x अपॉन log a प्लस सी. सो आपल्याला e raised to x मिळालं a raised to x मिळालं ही दोन इंटिग्रेशन्स डायरेक्ट मिळाले.
इथे आपण काय ऍडजस्ट करू शकलो, कारण हा कॉन्स्टंट आहे म्हणून थोडंसं डेरिव्हेटिव्ह काढतानाच आपण कुठल्या फंक्शनचं घ्यायचं हे ठरवून थोडंसं आपण a⁻x आन्सर येईल अशा पद्धतीने फंक्शन घेतलं. सो आपल्याला a⁻x आन्सर मिळाला. मग आपण असं म्हणू शकतो की दिस इज इंटिग्रेबल फंक्शन. त्यामुळे आपण याचं इंटिग्रेशन घेतलं आणि हा फॉर्म्युला त्याच्यामधनं तयार झाला. हा जसा a⁻x चा झालाय तसाच आपण x⁻n चा पण बघणार आहोत. सेम तसंच आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n आठवतंय का? तर x⁻n-1 अपॉन n इंटू x⁻n-1. आता डायरेक्ट तो नको अप्लाय करायला, कारण मग काय होईल की मग n x⁻n-1 याचं इंटिग्रेशन काढता येतं, एवढंच आपण सांगू शकतो, कारण ते x⁻n चं डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे आपण थोडीशी ऍडजस्टमेंट जशी इथे a⁻x ला केली तशी थोडी ऍडजस्टमेंट करायची आणि याचा फॉर्म्युला पण आपण डिराईव्ह करणार आहोत x⁻n चा. सो घेतानाच डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx ऑफ x⁻n+1 अपॉन n+1. x⁻n हे आन्सर येण्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट केली आहे, बाकी काही नाही. की आन्सर जर x⁻n आलं तर ते इंटिग्रेबल फंक्शन आहे. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असू शकतं? आता आपल्याला माहिती जी पॉवर आहे ती 1 ने कमी होते. सो ही जी पॉवर आहे ती इथे येते, म्हणजे n+1 इथे येणार आणि x⁻ काय होणार आहे? आता हे n+1 कुठे येणार? हे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ते डिनॉमिनेटरला तसंच राहील. इथे u/v रूल येणार नाही, बिकॉज n हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे रिअल नंबर आहे. सो n+1 इज कॉन्स्टंट, त्यामुळे डिनॉमिनेटरला n+1 तसंच राहणार आहे. त्याला u/v रूल वगैरे नाही. जसं इथे 1/log आपण बाहेर काढलं कॉन्स्टंट म्हणून, तसं 1/n+1 बाहेर काढलं आपण. आता x⁻n+1 चा डेरिव्हेटिव्ह काय होता? n+1 x⁻n, कारण n+1 -1 ना, 1 ने पॉवर कमी होते तिथे, आठवत असेल n x⁻n-. तर थोडीशी ऍडजस्टमेंट केली जेणेकरून आपल्याला x⁻n चा डायरेक्ट फॉर्म्युला मिळेल. मग इथे काय होणार आहे? हे कॅन्सल होईल, मग मिळेल आपल्याला x⁻n. सो कुठल्या तरी फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह x⁻n आलंय हे आपल्याला दिसतंय. सो आपल्याला त्याचं इंटिग्रेशन आता इथे काढता येईल. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx इज इक्वल टू काय असतं? तर x⁻n+1 अपॉन n+1 प्लस c. सो हा फॉर्म्युला नीट पाठ करा, कारण हा तर अल्जेब्राइक बेसिक पहिला फॉर्म्युला आहे. x⁻n चे इंटिग्रेशन x⁻n+1 अपॉन n+1. रिमेंबर की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n असेल तर n x⁻n-1 होतं. इथे उलट आहे, इथे पॉवर वाढते आणि मल्टिप्लिकेशन नाही तर डिव्हाइड होतो तो नंबर. इथे पॉवर x⁻n+1 ही वाढते आणि त्याच नंबरने इथे डिव्हाइड करायला लागतं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काहीतरी x³ असेल, x³ dx, तर कसं लिहिणार आपण? x⁻³ म्हणजे 4 अपॉन 4 प्लस अशा पद्धतीने ते ऑपरेट होणार. तर हे सगळे आहेत बेसिक फॉर्म्युले. हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आतापर्यंत जी लिस्ट आपली झाली ती लिस्ट सगळी फॉर्म्युल्यांची लक्षात ठेवा. जसे जसे पुढे जाऊ आपण तसे अजून फॉर्म्युले ॲड होत जाणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थोडा अल्जेब्रा ऑफ हे म्हणजे इंटिग्रेशन प्रत्येक ठिकाणी लागतंच ना, की त्यांची ॲडिशन कशी होते बा सेपरेट कसे होतात ॲडिशन केल्यावर, ते मल्टिप्लिकेशन होतं का वगैरे, हे सगळं बघायचं की इंटिग्रेशनमध्ये काय काय पॉसिबल आहे. हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण हे बेसिक फॉर्म्युले झाले ते चांगले पाठ करून ठेवा.